पुरं जाते ना लई पुरं येते ते आता अशा याच्यामुळे कोणी येऊन नाही राहिलं. वरून चालू झाला असेल त्या मंदिरापासून दोन ट्रिपा मी येते एक ट्रिप आम्हाला तिथे द्यावं नाही इमारत त्या ओपन आपली इमारत नाही का त्या शौचालयाचं नेहमीसाठी राहिलं त्या ठिकाणी इमारत देणे हा विषय वेगळा आहे आणि आपला जर आधी हा विषय मार्गी लागतो सत्ताच नाही आधी तर विषय काय राहतात. शौचालयाच्या ठिकाणी अंगणवाडी योग्यच नाही, परंतु शहराला शौचालय सुद्धा महत्त्वाचं असल्यामुळे शौचालय बांधण्यात आलं, परंतु ज्याची सुरक्षेकडे लक्ष करून नगर परिषदेचं काम आहे. असं जर होत नसेल आमच्या एवढं पाणी आहे याच्यात आता मग ते मुरुम करून टाकल्याशिवाय हे काही होणार. पाईपाचं काम करतात म्हणजे आता बांधकाम मालाशी बोललो आम्ही ते पाईपाचं काम करून देतात. पाईपापासून लीक नाही, पाईपापासून लीक नाही, दुसऱ्या जाऊन फुटलं ते आम्हाला माहिती आहे. अंगणवाडी सेविका योगिता ज्ञानेश्वर चिमनकर अंगणवाडी क्रमांक 13 इथे कार्यरत आहे. मी वारंवार नगर परिषदला सांगून सुद्धा नगर परिषद दुर्लक्ष करत आहे. मला वार्डातील पालक लोक बोलत आहेत आणि मुलांना पाठवत नाहीत अंगणवाडीमध्ये, तरी पण या गोष्टीची कोणी नगर परिषदवाले दखल घेत नाही आहेत. आता श्री डोळे सरांना बोलावून मी आता हे सगळं सांगत आहे, याच्यावर लवकर ॲक्शन घेण्यात यावी एवढं सांगून मी शब्द म्हणतो. मी अरविंद डोळे, भाजपा शहर अध्यक्ष. प्रभाग 2मध्ये असलेली जी अंगणवाडी आहे त्या अंगणवाडीच्या बाजूलाच नगर परिषदेचे सरकारी शौचालय आहे. या ठिकाणी शौचालय असल्यामुळे वास तर या नेहमी असतात, परंतु त्या शौचालयाचं मेन मटेरियलचं पाईप फुटल्यामुळे या ठिकाणी फार मोठी दुर्गंधी येत आहे. या ठिकाणी मुलं कुणी आपले पालक पाठवण्यास तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये आज अंगणवाडी शिक्षिकांनी मला फोन केला. या ठिकाणी मी पाहणी केली असता या ठिकाणी खूप घाण येत आहे न खरोखर या मुलं की इथं कुणीही वास्तव्य करू शकत नाही. सदरची बाब ही नगर परिषदेला अंगणवाडी शिक्षिकांना सांगितली आहे, परंतु नगर परिषदेचे कोणी लक्ष दिलं नाही व या ठिकाणी कोणी आले नाही यांचंही म्हणणं आहे. आत्ता मी सन्माननीय मुख्याधिकारी चव्हाण साहेबांना फोन केला असता चव्हाण साहेबांनी तात्काळ आम्ही या ठिकाणी आरोग्याचे कर्मचारी पाठवू व ते सर्व काम करून न्यायची मला ग्वाही दिली आहे.